2 वर्षापूर्वी ज्या दिवशी बापाने देह ठेवला दोन्ही पुरी ढसा रडल्या असतील. आमच्या रुक्मिणीताई असतील, दुसऱ्या असल्या आमच्या दुधे घराण्यात दिलेल्या ताई आहे, दोन्ही पुरी ढसा रडल्या असतील महाराज. पण ऐका ना, 10व्यानंतर 13व्यानंतर एखाद्या सणाला ज्या दिवशी बापाची आठवण होत असेल, विचारा दोन्ही पुरींना बाप गेल्याचं दुःख काय असतं. विचारा चिरंजीवाला अंकुश दादाला बाप गेल्याचं दुःख काय असतं. अर्ध्यावरती कुणाची माय मरू नये, अर्ध्यावरती कुणाचा बाप मरू नये, अर्ध्यावरती कुणाची बहीण मरू नये, आणि अर्ध्यावरती कुणाची बायको मरू नये. किती प्रेम करते रे माय, मरू नये एखाद्याची माय अर्ध्यावर. पण माय जर गेली आणि तिला जर चितेवर ठेवलं ना, आपल्या लेकराने जर अग्नी दिला, लेकरू जर घागर घेऊन चक्रा मारत असेल तर मेलेल्या आईचं वाक्य राहत, लेकरा घागर घेऊन जवळून चक्रा मारू नको, लेकरा लांबून चक्रा मार. मेलेल्या माईला जर विचारलं ना, माय माय तू अशी का म्हटली माय, मेलेल्या आईचं वाक्य राहत, लेकरा तू जर घागर घेऊन जवळून चक्रा मारल्या आणि तुझ्या अंगाला जर चटके लागले तर मी ते सहन करू शकत नाही. सांगा मला, मेलेली माय जर एवढं प्रेम करत असेल तरी बसलेली जिवंत माय किती प्रेम करत असेल. जाणार रात्री कधी घरी जाणार, हा पठ्ठ्या रात्री 2 वाजता जरी कीर्तन करून घरी गेला, माझ्या घराची जर कधी कडी वाजवली, आईने जर कधी दरवाजा उघडला तर आईचं पहिलं वाक्य राहतं लेकराला, काय विचारते माय, करेक्ट लेकरा तू जेवला का रे. लेकरू जर म्हटलं ना, आई सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्नाचा कन्नय माय, भूक लागली गाई. अरे रात्री 2 वाजता स्वयंपाक करायची धमक जर या जगात कुणात असेल तर फक्त आपल्या माहीत असते. पावसाने भिजलेलं सरपण म्हातारी घरात घेते आणि रात्री 2 वाजता चूल पेटवते. पोरींनो, जा बरं, तुम्ही कधी दिवाळीला जा, तुम्ही कधी दसऱ्याला जा, तुम्ही कधी भाऊबीजीला जा, तुमची माय तुम्हाला कधी मोकळ्या हाताने येऊन देते. अरे पोरगी जर निघाली, पिशव्या उचलल्या, उमऱ्याच्या बाहेर आली तर माई घाई पळत येते. गहू देईल, बाजरी देईल, ज्वारी देईल, कांदे कुठं द्यायसारखी गोष्ट आहे. किलो भरका व्हायना कांदे देती पुरीच्या पिशीत. नातवाला भूक लागू नये भुईमुगाच्या शेंगा भाजून देईन, गुळाचा खडा देईल, नातवाचे 2-4 मुकी घेईन, त्याच्या हातात कपडे घ्यायला 10-10, 20-20 रुपये तरी देईन. त्याने कपडे येत नसते, पण आईची वेडी माया. त्या माय बापाचं सगळ्यात जास्त प्रेम जर या जगात कुणावर असेल तर आपल्या पोरीवरती असतं सगळ्यात जास्त. पुरुष मंडळी, एक 5-7 मिनिटात माझं कीर्तन संपलं, तुम्ही इथून बाहेर निघाले का प्रत्येकाने आपल्या पोरीला फक्त एक फोन करायचा. प्रत्येकाने तुम्ही हॅलो जरी म्हटले नाही, हॅलो, तुमचा आवाज जरी छोटा आला तर पोरगी विचारते, बाबा तुम्ही आजारी आहे बाबा, बाबा आवाज छोटा येतो म्हणजे तुमचा कसा बसला वाटतंय बाबा, बाबा खरं सांगा दादा काही बोलला काय, घरात काही किरकिर भांडणं झाली काय, आवाज छोटा येतो, 100% काहीतरी घडलं, आता भेटायला येऊ का दादा तुम्हाला, व्हिडिओ कॉल करू का दादा. अरे सगळ्यात अगोदर बापाचं दुःख जर या जगात कुणाला कळत असेल तर फक्त आपल्या पोरीला कळतं. 10 लाखाचं कर्ज बापाच्या डोक्यावरती असू द्या, मी बापाला रडताना अजून पाहिलं नाही महाराज. बाप आयुष्यात एकदाच रडतो फक्त. कधी, करेक्ट ज्या दिवशी आपल्या पोरीला पाहुणे पाहायला येतात ना, हॉलमध्ये जर पाहुणे प्रश्न विचारित असेल, उभ्या आयुष्यात बापाने कधी पांडुरंगाचं तोंड पाहिलं नाही, तो बाप देवघराच्या समोर जातो, देवाला दंडवत घालतो आणि बापाच्या मुखात वाक्य असतं, देवा तुझ्या भरोशावर पोरगी त्या घरात देतो बरं का, मला माहिती नाही पाहुणे कसे, मला माहिती नाही स्वभाव कसा आहे, उद्या काही बरं वाईट झालं त्याला जबाबदार तू राहशील देवा. ऐका ना दादा, पाहुणे निघून जातात, संध्याकाळी पाहुण्याचा फोन येतो, पाटील तुमची पोरगी गोड आहे, दिसायला पसंत आहे, तयारीला लागा. बापाच्या पायाखालची जमीन सरकते, डोक्यावरचं आकाश फाडतं, आनंद तेवढा आणि दुःख तेवढं झालेलं असतं का, मला बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा 1 महिन्याने मला सोडून जाईल. कोण मला विचारन बाबा चहा करून देऊ का, कोण मला विचारन बाबा गोळी घेतली का. पोरीच्या लग्नाकरता मंडपवाल्याच्या पाया पडणारा बाप असतो महाराज, पोरीच्या लग्नाकरता किरण दुकानदाराच्या पाया पडणारा बाप असतो, सावकाराच्या पाया पड नेते मंत्री आमदार खासदार सगळ्याच्या पाया पडणारा बाप. लग्नाचा दिवस उगू द्या रे, मंगल कार्यालयाच्या कोपऱ्याला जातो, तोंडामध्ये रुमाल कोंबतून ढसा रडतो का, बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा देवा संध्याकाळी सोडून जाईल. कोण विचारन बाबा जेवले का, कोण विचारन बाबा गोळी घेतली का. तो बाप या घरातला गेला. विनंती तरुण पोरांना माझी, उगले महाराजाचं कीर्तन ऐकून घरी जागड्या, तुमचा बाप जिवंत असेल त्याच्या पायर एकदा डोकं ठेवा आणि त्याला कडकडून मिठी मार. बाप म्हणून काय बदल झाला भाऊ पोरात, कोपरी फाटेपर्यंत आपल्यासाठी काम करणारा बाप असतो महाराज, चप्पल झिजेपर्यंत आपल्यासाठी काम करणारा बाप असतो, त्याला जिवंतपणे समाधानी ठेवा. आणि पोरांनो, तुमच्याकडे जर बुलेट गाडी असेल ना तर उगले महाराजाचं ऐक, घरी गेल्यानंतर बापाला बुलेटवर पाठीमागं बसवा आणि त्याला म्हणा असा खांद्यावर हात टाक,
त्या हाताची किंमत तुम्हाला बाप गेल्यानंतर कळेल. बापाचं हसणं रेकॉर्ड करून घ्या, बापाचं बोलणं रेकॉर्ड करून घ्या. महाराज, हजारो लोक मायबाप गेल्यानंतर मी ढसा रडताना पाहिली. विनंती माझी आणि बसलेल्यापैकी पुरुष मंडळी, तुम्ही भाऊभाऊ असाल, पैसा कमी कमवा, पण एका विचाराने राहा. तुम्ही भाऊभाऊ घराने वेगळे राहा, काय म्हणणं नाही, चुलीने वेगळे राहा, काही हरकत नाही, विचाराने एकत्र राहा. दोन भावाला एका ताटात जेवताना पाहिलं तर मायबापाचं 10 वर्षाचं आयुष्य वाढतं. त्याच दोन भावाला दिवसभर भांडणं करताना पाहिलं तर मायबाप 10 वर्ष लवकर मरतील वस्तुस्थिती आहे. माता भगिनी, तुम्ही माझ्या आईसारख्या, बहिणीसारख्या. तुमचा भाऊ एखाद्या ठिकाणी चुकला असेल, त्याची चूक पदरात घ्यान बोला त्याच्याबरोबर. सत्ता संपत्तीवरून भाऊ बहीण एकमेकसंग बोलायला तयार नाहीत महाराज. मेल्यानंतर आपल्याला पुळका येतो. जिवंतपणे कुणी कुणाला समजावून घेत नाही. का बोलायचं भावाबरोबर सांगू का? ज्या ठिकाणी मी पारनेरमध्ये राहतो, माझ्या शेजारी एक माझा जिवलग मित्र सोन्या, त्याच्या बहिणीचं लग्न झालं आणि लग्नानंतर त्याच्या बहिणीला आम्ही दररोज चिडवायचो. तिला म्हणायचो, सोन्यान तुझं लग्न छोटं गेलं, आम्ही सोन्याचं लग्न मोठं करणार, हत्ती बोलवणार, घोडे बोलवणार, 100 महाराज लोक येणार. महाराज असा दिवस नाही त्या पुरीला आम्ही टोमना दिला नाही. पण त्याची बहीण आणि माझी बहीण का वेगळी नाही. पुरीने आपला हसाबं खाली मान घालावी, निघून जावं. पण दुर्दैव घडलं, सोन्याचा अपघात झाला आणि सोन्या जागेवरती गेला. त्यांच्या घरच्यांनी मला घाईघाई फोन केला, उगले महाराज अशी अशी घटना घडली, सोन्या जागेवर गेला, तुमची बहीण नगर कॉलेजला पेपरला गेली, तुमच्या पाया पडते, तुमच्या गाडीत तिला घेऊन या. घटना वाईट होती रे खूप. 2 मित्र गाडीमध्ये घेतले, कॉलेजच्या गेटवरती गाडी आणून उभा केली. पोरांना म्हटलं काय घडलं तिला सांगू नका. पेपर संपला, पोरगी गेटवरती आली आणि माझ्या गाडीचा नंबर पाहिला. अरे उगले महाराजाची गाडी दिसते. पाठीमागून काचेवरती नाव वाचलं, गाडीच्या आतमध्ये डोकावून पाहिलं आणि पोरीने पहिला प्रश्न केला, महाराज आज आमचा सोन्या दिसत नाही, तुमच्यात कुठं गेला? मनातल्या मनात म्हटलं, पोरी तुझा एकुलते एक भाऊ अपघातात गेला, कोणत्या तोंडाने सांगू? खोटं बोललो महाराज मी तिला म्हटलं मी कीर्तनानं आलोय, सोन्या पारनेरमध्ये असेल, बस गाडीत घरी जायचं असेल तर सोडतो तुला, चल. नाही म्हणे महाराज मला चहा प्यायचा. पुरी एकुलते एक भाऊ अपघातात गेला, अंत्यविधीसाठी सारं गाव वाट पाहते, कोणत्या तोंडाने चहा पासू? पोरगी ऐकायला तयार नाही, गाडीच्या खाली उतरली, हसत होती, चहा बिस्किट खात होती. घरी काय घडलं पत्ता नाही. पण ज्या ठिकाणी मी राहतो ना, माझ्या शेजारच्या बिल्डिंगला गर्दी जमलेली आहे. पोरीला नेऊन सोडलं तोपर्यंत सोन्याची बॉडी हॉस्पिटलला होती. पण हिंदू धर्माचा एक नियम आहे महाराज, ज्या लेकराचं लग्न झालेलं नसेल त्याचा जर अंत्यविधी करायचं असेल, त्याच्या गालाला हळद लावली जाते, त्याला मंडोळी बांधली जाते, त्याला नवरदेव करून अंत्यविधी केला जातो. नियम तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. माता भगिनी, पुरुष मंडळी, त्या लेकराच्या बाबतीत असंच घडलं रे. सोन्याचं लग्न झालेलं नव्हतं, सोन्याची बॉडी घरी आणली, गोऱ्या पान गालाला हळद लावली, मंडोळी बांधली आणि नवरदेव करून सोन्याची बॉडी ज्या टायमाला त्यांच्या हॉलमध्ये ठेवली, मी याला स्वतः साक्षीदार आहे. सोन्याची एकुलती एक बहीण पळत आली रे. सोन्याच्या छातीवरती 10 मोकळून रडत होती आणि सांगत होती, उगले महाराज तुम्ही तर म्हणत होते सोन्याचं लग्न मोठं करायचं, हत्ती बोलवायचे, घोडे बोलवायचे, असं केलं का हो माझ्या भावाचं लग्न? अरे ज्या टायमाला सोन्याची एकुलती एक बहीण सोन्यासाठी 10 मोकळून रडत होती महाराज, असा दिवस नसेल त्या बहिणीला त्या भावाची आठवण होत नसेल. बसलेल्यापैकी एखादीचा भाऊ चुकला असेल, घ्या ना चूक पदरात. कोण चुकत नाही आयुष्यामध्ये. कुत्र्याच्या जनावराच्या देवाने आपल्याला नाही जन्माला घातलं, माणूस म्हणून जन्माला घातलं. आणि कोण म्हणतं लोक बदलत नाही साहेब? मागच्या वर्षी कीर्तनामुळं 2-4 जणांकडे बसलेल्यापैकी माझे मोबाईल नंबर सेव्ह आहेत. अंकुश दादा असतील, हे सगळे मंडळी माझ्या स्टेटसला कायम रिप्लाय करतात. 2 महिन्यापूर्वी 6 तारखेला आमच्या राहुरी तालुक्यामध्ये वांबोरी नावाच्या गावात एक माझं कीर्तन झालं. दुसऱ्या दिवशी एका शिक्षकाने फोन केला आणि व्हिडिओ माझा प्रचंड महाराष्ट्रात इंस्टाग्रामला व्हायरल झाला. त्यांनी मला फोन केला, उगले महाराज तुमचं कीर्तन ऐकलं आणि माझ्या विचारात बदल झाला. म्हणलं काय झालं सर? 10 वर्षापासून माझ्या बहिणीबरोबर मी बोलत नव्हतो. मला किरकोळ कारणानं वाद झालेले, कुणी बोला. मागच्या महिन्यात पॅरालिसिस अटॅकाला नगरला साईदीप हॉस्पिटलला ॲडमिट केलं. बोलत नव्हतं तर भेटायला पण नाही गेलो. पण शपथ घेऊन सांगतो उगले महाराज, वांबोरीला आमच्या पाहुणीचे 10 वर्ष श्राद्धाचं कीर्तन होतं. तुमचं उशिरा आलो, लांब बसलो, तुम्हाला काय मी ओळखत नव्हतो. पण शेवटी बहिणीचा दृष्टांत ऐकला, घरी आलो, असा बेचैन झालो. असं वाटलं बहिणीला फोन करावं, पण 10 वर्षापासून नाही बोललो. कसं काय माघार घ्यायची? बळजबरी फोन केला. 2 वाक्य बोललो, फोन बाजूला ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी 5,000ची साडी घेतली आणि बहिणीच्या घरी गेलो. पण दुर्दैव महाराज माझं, पॅरेलिसिस झालेली बहीण अशी पलंगावर पडली होती. तिचे हातपाय हलत नव्हते, तिला मुखाने बोलता येत नव्हतं. तिची अवस्था पाहिली आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला माझं बालपण आठवलं. त्या बहिणीने लई जीव लावला मला लहानपणी. आमचं एकत्रित कुटुंब, परिस्थिती नाजूक, इकडून तिकडून खायला आणावं, बहिणीने मला आंघोळ घालावी. माझ्यासाठी बहीण कधी कधी उपवाशी झोपली, पण हा बेडा 10 वर्षापासून तिच्याबरोबर बोलला नाही.
आणि आता बोलावं म्हटलं तर बहिणीलाच बोलता येत नव्हतं. गाईगाई तिच्या माने खालून हात घातला, बहिणीची मान माझ्या खांद्यावरती टाकली आणि आम्ही बहीण भाऊ हमसून धुमसून रडलो. 10 वर्षानंतर 2 बहीण भाऊ उगले महाराजाच्या कीर्तनानंतर एकत्र येत असतील तर याच्यापेक्षा काय पुण्य कमवायचं उगले महाराजांनी. विनंती आहे तुम्हाला सर्वांना, राग द्वेष युग अहंकार 2 मिनटं बाजूला ठेवा. 4 भिंतीच्यात एकमेकाच्या पाया पडा आणि गुण्या गोविंदाने राहा. लय पैसा कमवलं म्हणून कोणी सोन्याच्या भाकरी खात नसतं. लय पैसेवाले लोक मी जवळून पाहिले महाराज, कमू नये माताचं मी नाही. अजितदादा पवार नावाचा माणूस या जगातून गेला, चिंदड्या झाल्या दादाचे चिराज. काय कमी होतं अजितदादाला? बारामती महाराष्ट्राने आमच्यासारखे महाराज लोक रडले त्या दादासाठी. काय कमी होतं अजितदादाला? काळवेळ आल्यानंतर एवढ्या मोठ्या माणसाचं काही होत नसेल तर आपण किरकोळ माणसं आहे, थोडी जागे व्हा. कशाला आबोला धरता, कशाला रागद्वेष धरता? थोडी माघार घ्यायची आणि गुन्ह्या गोविंदाने राहायची. बसलेल्यापैकी कोणाचा शेवटचा दिवस कधी येईल काय माहिती हो तुम्हाला? शेवटचं 1 मिनटं घेऊन थांबेल. उद्यापासून प्रत्येक पुरुषांनी एवढा संदेश फॉलो करायचा आणि मला फोन करून सांगा, उगले महाराज तुमचं कीर्तन ऐकलं म्हणा. अंकुश दादाच्या वडिलाच्या श्राद्धानिमित्त अंकुशरावने तुमचं द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त पुन्हा एकदा कीर्तन घेतलं आणि बावडा तालुका खंडाळा जिल्हा साताऱ्यामध्ये कीर्तनात तुम्ही एक संदेश दिला म्हणावं. उद्यापासून प्रत्येक पुरुषाने आपल्या सख्ख्या बहिणीला, रक्ताच्या बहिणीला दररोज एक फोन करायचा आणि 2 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न विचारायचा, बहिणीला जेवण केलं का? आणि दुसरा प्रश्न विचारायचा, पाहुण्याची तुझी तब्येत बरी आहे का? बिचाऱ्या बहिणीला मरेपर्यंत इच्छा असती माय भावाने 2 शब्द माझ्या संग प्रेमाने बोला. गड्यावर तुमचं जर ॲक्सिडेंट झाला ना, अपघात, माय बापानंतर पहिल्यांदा पैसे घेऊन पळत येणार जर या जगात कोण असेल तर आपली रक्ताची बहीण असते. तिला जर माहिती झालं ना या हायवेवर ॲक्सिडेंट झाला, नगरला ॲडमिट केलं, लोकांची दर रोजानी जाणारी बहीण हाई त्या साडीवरती पळत सुटते, डॉक्टरच्या पाया पडते आणि डॉक्टरला सांगते कितीही पैसे लागू द्या माझा भाऊ जगला पाहिजे. मी लोकांची तर रोजानी जाईन डॉक्टर, अमक्या ऑपरेशनचा खर्च मी देते, पण भावाला मरू देऊ नका. ही भूमिका जगात कुणाची असेल तर आपल्या रक्ताच्या बहिणीची असते. मी जर माझ्या बहिणीला कधी 1000 रुपयाची साडी घेतली ना, ती दुकानात जाते 4000 रुपये त्याच्यात टाकते आणि 5000ची साडी घेते. पण तिच्या सासू सासऱ्याला मिळून सांगते, माय भावाने मला 5000ची साडी घेतली, माय बापाने मला 5000ची साडी घेतली. भावाचं आणि बापाचं नाव कधीही धुळीला घालीत नाही, त्याला रक्ताची बहीण म्हणतात. त्या बहिणीवर प्रेम करायचं शिका. आणि लाखातले एक वाक्य बोलतो, मुक्ताबाईसारखी बहीण जर या जगात जन्माला आली नसती तर ज्ञानोबा नावाचे संत आपल्याला कदापि दिसले नसते. एवढं प्रबोधन आज माझ्या घरी न्या. उजव्या हाताला माय असावी, डाव्या हाताला बहीण असावी. या दोन्हीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल तर जगाचा बाप तुम्हाला दुःख देत नाही.